पुढारी न्यूज। अतिवृष्टीची अवदसा पाचवीला पुजल्यासारखी येते आणि शेतकऱ्याचं उरलं सुरलं पीक अक्षरशः धुवून नेते। मराठवाड्याला याच अतिवृष्टीचा सध्या फटका बसतोय। गेले 4 दिवस इथं पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। नद्या पात्र सोडून वाहत आहेत, घरं शेती पाण्याखाली गेली आहे। पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये आणि त्यामुळे शेतातलं पाणी ओसरत नाहीये। त्यामुळे सोयाबीन, मूग, कापूस, कांदा यासारख्या अनेक पिकांचा बागायती शेतीचा अक्षरशः चिखल होतोय। उभी पिकं जागेवर सडायला लागलीत आणि माना टाकणाऱ्या या पिकांसोबत शेतकऱ्याचं काळीज तुकड्या तुकड्यात विखुरतंय। दुसरीकडे राजकीय पक्षाचे नेते मात्र कुणाचे पक्षप्रवेश, कुणाची रॅली, कुणाची सद्भावना, कुणाचा जनआक्रोश, कोण कुणाचं लाडकं वगैरे सगळ्या राजकीय प्रचारात मशगूल आहेत आणि याला सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधक सुद्धा अपवाद नाहीत। माध्यमांनी शेतकऱ्यांचा हा टाहो समोर आणल्यानंतर आता एक एक नेत्यांना शेताचे बांध आठवायला लागलेत। कृषी मंत्री सुद्धा तब्बल 4 दिवसांनी शेतकऱ्यांची विचारपूस करायला आज बांधावर फिरकले। आता सत्ताधाऱ्यांकडून पंचनाम्याचे आदेश निघतील, विरोधकांकडून मदतीच्या मागण्यांसाठी गळे काढले जातील। सरकार कसं कैवारी आणि सरकार कसं वैरी याचं आपापलं नॅरेटिव्ह राजकारण्यांकडून समोर येईल। पण या सगळ्यात ज्याला आता पाठीवर धीराची थाप आणि मदतीचा हात हवाय तो शेतकरी कुठे आहे? राजकारणामध्ये शेतकऱ्याचं मरण कुणाला बोचणार आहे? खरं तर बोचणार आहे की नाही? 4 दिवसांनी पाऊस थांबला, पाणी ओसरलं की कागदावरच्या घोषणा प्रत्यक्ष शेतकऱ्यासाठी बांधावर येतील का हो? की निवडणुकीचं नॅरेटिव्ह सेट करताना हेही विस्मृतीत जाईल? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर, जे आज अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे खरं तर सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून माणिकराव कदम आपल्यासोबत आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे म्हणजेच विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून अनिश गाडवे आपल्यासोबत आहेत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आदित्य ठाकरे आणि धनंजय मुंडे या दोघांचे आज दौरे झाले या अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये आणि या दौऱ्यावरनं एकमेकांवर टोलेबाजी करण्यात आली, ती ऐकूया। मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते, ह्याच जिल्ह्यातले होते। आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते। आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे, नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला। आपण पाहतो याच्यात राजकारण न आणता खरं तर मदत ही तातडीची झाली पाहिजे। कृषी मंत्री पण उतरले आता पाहणीसाठी। हो, मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं, कुठेतरी प्रेसमध्ये बोलत होतो की माझा दौरा जाहीर होत्याच हे लोक आता उतरतील। आज मला वाटतं योगायोगाने ते राष्ट्रपती महोदय पण मला वाटतं मराठवाड्यात आहेत, त्यांनी देखील याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे, दखल घेणं गरजेचं आहे, कारण आम्ही ह्याच देशाचे नागरिक आहोत। आणि राष्ट्रपती महोदयांनी जसं बेंगॉलच्या त्या केसवर मत व्यक्त केलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पण आज परिस्थितीवर मत व्यक्त करणं हे गरजेचं आहे। ज्या ठिकाणी रोडची कामं आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि 1 तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही। तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्याला तुम्हाला शेती माहिती मात्र। अनिश गाडवे, विरोधकांची काही स्थिती फारशी वेगळी अशातला भाग नाही। तुमचेही पक्षप्रवेश होत आहेत, रॅल्या होत आहेत, काय जनसन्मान यात्रा कुठे होत आहेत, काय लोकांची कनेक्टच्या यात्रा होत आहेत। ह्याच्यामध्ये 4 दिवसात एकदाही शेतकऱ्यांकडे विरोधक ढुंकून बघत नाही आणि आज जेव्हा दौरे होत आहेत त्या दौऱ्याच्या वेळेला आरोप केला की माझा दौरा लागला म्हणून त्यांनी कृषी मंत्र्यांनी तातडीने दौरा काढला। का अशी बोटं दाखवायची? का राजकारण आणायचं याच्यामध्ये? बघा, मी तुम्हाला सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो आणि सुरुवात करतो। रविकांत तुपकर यांनी जे वाक्य सांगितलं, रोम जळत असताना रोमचा राजा हा बिगुल वाजवत होता। खरं तर महाराष्ट्रातला शेतकरी, मुळात तुम्ही शेतकरी म्हणा, विशेषतः आपण शेतकरी, महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे खरं पाहायला गेलं तर। आज शेतकरी मरत असताना महाराष्ट्र सरकार, विद्यमान सरकार ज्यांनी हे दायित्व घेतलेलं आहे, पालकत्व घेतलेलं आहे, ते सरकार हिंदू आक्रोश मोर्चे, लाडक्या बहिणींचे मोर्चे किंवा इतर गोष्टींमध्ये, इतर राजकारणांमध्ये, फोडाफोडीच्या राजकारणांमध्ये व्यस्त आहे। राहिला प्रश्न आदित्यसाहेब ठाकरे यांचा, गेल्या 3 दिवसापासून सांगतोय तुम्हाला, गेल्या 3 दिवसापासून आपण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली, सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली आणि आज ज्यावेळेस दौरा लागला, तुम्हाला सांगण्यासाठी मला अभिमान वाटेल की बघा, विरोधी पक्षांचा जर मोर्चा लागत असेल आणि त्या मोर्चानंतर का होईना सरकारला जाग येत असेल आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांचे तिकडे नजर जात असेल, प्रशासनाची नजर जात असेल, तर आमचा हा जो काही दौरा आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचा, शेवटी देणार आहे ते सरकार आहे। पण जर आज विरोधी पक्षातला
सर्वोच्च नेता तिथे जर जात असेल आणि त्याच्या जाण्यामुळे या सरकारला जाग येत असेल तर तो दौरा हा सक्सेसफुल आहे, तो यशस्वी आहे म्हणावं लागेल. आज ज्या वेळेस आदित्य साहेब तिथे गेले, आज तुम्ही पाहिलं असाल धनंजय मुंडे असतील किंवा सारे जिल्हाधिकारी असतील, सगळे कामाला लागलेले आहेत. आज पीक विम्यांपासून ई पीक पाहणीपर्यंत सर्व प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाकडे सगळ्या प्रश्नांची म्हणजे त्यांनी याला वाचा फोडलेली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते. लक्षात घ्या, मला तुम्हाला काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत. निसर्ग हा आपल्या हातात नसतो. निसर्गाचं काय थैमान घालायचं निसर्ग घालून जाणार, पण त्यानंतर एक प्रशासन म्हणून आपण काय करू शकतो ह्या गोष्टी मात्र आपण कराव्यात की नको कराव्यात. तुम्ही मला सांगा, हिंदू आक्रोश मोर्चे आजच्या काळामध्ये ही काळाची गरज आहे की त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसणं ही काळाची गरज आहे. आज आदित्य साहेब काय खिशांमध्ये 50 खोके घेऊन गेलेले नाहीयेत तिथे, त्यांच्याकडे 50 खोके नाहीत, पण होय शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांना त्यांनी तिथे आश्वासन दिलंय की मी पीक विमा कंपन्यांशी बोलेल, मी प्रशासनाशी बोलेल आणि ह्या प्रशासनाला कामाला लावेल. तुम्हाला काही मी आकडेवाऱ्या सांगतो इथे नम्रताजी, आकडेवाऱ्या अतिशय धक्कादायक आहेत. अगदी 4 ते 5 महिने जुने आकडेवारे आहेत. पीक विम्याच्या संदर्भातले हे आकडेवारे आहेत. या प्रशासनाने काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी मी त्यांच्या डोळ्यात मी झणझणीत अंजन घालतोय. पीक विम्यांमध्ये कांदा पिकाविषयी मी फक्त सांगतो, 4 ते 5 जिल्ह्यांची नावं घेतो. खऱ्या अर्थाने तुम्हाला सातारा जिल्ह्याचं सांगतो, 12,432 हेक्टरचं पीक विम्याच्या अंतर्गत त्याची नोंदणी झाली. प्रत्यक्षात फक्त 1796 हेक्टरवर कांदा पिकाचं अनिशजी कांद्याची ही बातमी पुढारी न्यूजवर संपूर्ण दाखवलेली आहे. 8 जिल्ह्यांची आकडेवारी आम्ही दाखवली होती आणि तो सगळा घोटाळा काय आहे त्याची चौकशी लागलेली आहे. 75,000 हेक्टरवर कांदा लागवड आहे आणि 2.5 लाख हेक्टरचा विमा काढलेला आहे. हा मुद्दा समोर आलेला आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या वेळेला बोट दाखवताय सत्ताधाऱ्यांकडे, यांचे हिंदू मोर्चे निघतायत आणि लाडक्या बहिणीचे मोर्चे निघतायत, तुमच्याकडचे पक्षप्रवेश थांबलेत. जाहीर व्यासपीठावरती काल तुमचे मित्र पक्ष ज्यावेळेला पक्षप्रवेश करत होते, आम्ही भर पावसात कसे पक्षप्रवेश करतो हे दाखवत होते. एखाद्या नेत्याला तिथे तुमच्या ज्येष्ठ नेत्याला सांगावंसं नाही वाटलं? माझी अशी अपेक्षा नाहीये की शरद पवारांनी एवढ्या पावसा पाण्याचं त्यांच्या या वयामध्ये तिथं जावं, पण ते सांगू शकले असते रोहित पवारांना, ते सांगू शकले असते जयंत पाटलांना की ह्या कार्यक्रमाला येण्याऐवजी शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ती जाऊन बघा. तुम्ही काही फार वेगळ्या माळेचे मणी आहात असं नाही वाटत मला या सगळ्या घटनाक्रमानंतर. जनसंपर्क यात्रा कुठे थांबल्यात तुमच्या? अगदी शिवसेनेचं राजकारण 80% समाजकारण, 20% राजकारणावर चालतं. पक्षप्रवेश वगैरे हा 20% राजकारणाचा भाग असू शकतो नम्रताजी, पण 80% तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस कोरोनासारख्या महामारीमध्ये शिवसेनेचं सरकार होतं किंवा महाविकास आघाडीचं सरकार होतं, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्या काळातले कपाशीचे दर, त्या काळातले सोयाबीनचे दर आजच्या ह्या रविकांत तुपकर स्वतः सांगतील ताई. रविकांत तुपकरांना स्वतः ते शेतकरी संघटनेत आलेली ही माणसं आहेत. ही शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकरी संघटनेत न म्हणता ही शेतात राबलेली माणसं आहेत. ही स्वतः सांगतील महाविकास आघाडीच्या काळामध्ये दर काय होते ते. जवळपास 13 ते 14 हजार क्विंटल कपाशीचा भाव पोहोचला होता त्यावेळेस. आज काय भाव मिळतोय? 6 ते 7 हजारांपर्यंत पोहोचलाय. सोयाबीनचा भाव आज काय मिळतोय सांगा ना? 4 ते 5 हजारांपर्यंत सोयाबीनचा भाव आजच्या घडीला पोहोचलाय. तो त्यावेळेस 9 हजारांपर्यंत 10 हजारांपर्यंत पोहोचला होता. म्हणजे किलो मागे, जर क्विंटल वगैरे सोडून द्या, किलो मागे तुम्हाला 90 रुपये मिळत होते, जिथे आज 40 रुपये सुद्धा मिळत नाहीयेत शेतकऱ्यांना. त्यांच्या सगळ्या त्यांच्या पिकाचं सगळ्या तुम्ही खर्च वजा करता, त्यांच्याकडे हातात स्वतःच्या खिशातली रक्कम जाते. हा बघा, ज्यावेळेस कोरोनासारखी महामारी असताना देखील आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सर्वोच्च भाव देण्याचा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्या काळात तर राज्याचं उत्पन्न देखील बंद होतं. मग मला सांगा ना, द्यायची एक दानत लागते नम्रताजी, द्यायची दानत लागते. जर तुमच्या मनात असेल ना तर तुम्ही देऊ शकता. 2 लाखांची बिनशर्त कर्जमाफी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच झाली. जसं सरकार स्थापन झालं, सगळ्यात पहिला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय उद्धव साहेबांच्या सरकारने म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारनेच घेतला की नाही? या सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत की नाही? शेतकऱ्यांना त्या काळामध्ये वीज पंपाची बिलं आपण थांबून ठेवली होती. वीज पंपांसाठी कुठेही सक्ती केली गेली नाही. जवळपास 2 वर्ष वीज पंपाची बिलं आपण भरत नव्हतो. तुम्ही मला या सगळ्या गोष्टींवर आपण पॉझिटिव्ह जे आहेत ते पॉझिटिव्ह दाखवायला देखील पाहिजेत. मी रविकांत तुपकरांकडे येते. तुमच्याकडे बोट दाखवलं अनिश गाडवे यांनी की तुम्ही ही सगळी आकडेवारी सांगू शकाल. फरक दिसतो हा गेल्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये. या सरकारला आलेल्या संकटांची मालिका ही इतकी पाठीला पाठ लावून आलेली आहे की बेनिफिट ऑफ डाऊट या सरकारला द्यायचा का, प्रश्न पहिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल की फडणवीस ज्यावेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांचं एक वाक्य होतं की मला शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचंय, कर्ज माफीपेक्षा. पण त्यानंतर कधीही त्यांनी कर्जमुक्ती हा शब्द फारसा वापरलेला माझ्या ऐकिवात नाहीये. कुठं चुकतं या कर्जमाफी आणि कर्जमुक्तीचं ताळमेळ का बसत नाहीये? मुळामध्ये सोयाबीनचे कापसाचे दर ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला अजिबात नाहीये. तो अधिकार केंद्राला आहे. आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही केंद्र सरकार दरबारी आंदोलन केले, दिल्लीत केले, इथून गेलो,
DOC निर्यात करायला लावली, तर त्यावेळे तिकडे वेगळं सरकार होतं, खाली वेगळं सरकार होतं. तर सोयाबीन कापसाचे दर किंवा शेतमालाचे दर हा केंद्राचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकार फक्त शिफारस करू शकतं, पण राज्य सरकारच्या हातात त्याच्यामध्ये काही नाही. अनिश गाडवेजी, माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे. या क्षणाला काय करणं अपेक्षित आहे सरकारने, काय होणं अपेक्षित आहे असं विरोधकांना वाटतं? अगदी ज्या युद्ध पातळीवर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही यंत्रणा राबवल्यात, लोकांचा डेटा कलेक्ट केला, 3 कोटी महिलांचा डेटा अवघ्या काही महिन्यामध्ये तुम्ही कलेक्ट केलात, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा हा पंचनाम्याचा डेटा तुम्ही काही दिवसात नाही, काही तासात कलेक्ट करू शकता जर तुमच्या मनात आलं तर. मगाशीच रवी भाऊंनी सांगितलं की त्याला शिफारस लागते राज्यांची, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो रवी भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात. आता माणिकराव पण शेतकऱ्यांचेच नेते असं म्हणावं लागेल, ते सरकारचे प्रतिनिधी नाही असंच मी समजतो, कारण त्यांनी प्रतिप्रश्न धनंजय मुंडेंनाच केलेले आहेत की तुम्ही बांधावर जाऊ नका वगैरे म्हणण्याची. मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ती परिस्थिती लक्षात येते आणि त्यानंतर प्रशासनाला कामावर लावता येतं, कारण डोळ्यादेखत ती परिस्थिती समजली की तुम्ही काहीच करू शकत नाही. काल तानाजी सावंतांनी भर सभेमध्ये एका शेतकऱ्याची अवकात काढली होती. सरकार हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे हे देखील इथे नाकारता येणार नाही. तुम्हाला अनेक गोष्टी सांगतो. शिवशाहीच्या म्हणजे शिवसेनेच्या सरकारच्या, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्ही भाव दिला हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो. जो भाव आता 40 ते 50% उतरलेला आहे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये. शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव हा मिळाला पाहिजे. आज तुम्ही जर सोयाबीनला 90 रुपये किलो, मी तुम्हाला क्विंटलमध्ये जातच नाही, 90 रुपये किलोने किंवा 100 रुपये किलोने जर भाव दिला नाही तर शेतकऱ्याला त्यातून काहीही फायदा होणार नाही. शेतकऱ्यांना हमी भाव द्या. या सगळ्यामध्ये एक जे आहे की शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधली दरी कमी करणं, शेतकऱ्यांना हमी भाव मिळणं, हे सगळेच मुद्दे यामध्ये येतात जिथं जिथं शेतकऱ्याचा मुद्दा येतो. मात्र तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो मांडला की लाडकी बहीणसाठी ज्या पद्धतीने सगळी यंत्रणा कामाला लागली, त्याची निम्मी यंत्रणा जरी शेतकऱ्यांसाठी कामाला लागली तरी आज शेतकऱ्याची काय दुरवस्था झाली हे आपल्याला समोर दिसेल आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी करता येईल. जाता जाता एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते, म्हणजे आपल्या पॅनलवर असलेल्या सगळ्यांना आणि हा शो बघत असलेल्या प्रत्येकाला, विशेषतः राजकारण्यांनी हा व्हिडिओ बघावा. हा व्हिडिओ आहे संभाजीनगर मधला. काय करू, एवढी तेवढी पडी, आता कस काय करू, कर्ज द्यायचं लोकांचं, आता कस काय करू, आता कस. हा शेतकरी 2 दिवसापूर्वी जेव्हा शेतात गेला असेल तेव्हा आपल्या खांद्यापेक्षा उंच झालेलं पीक केवढ्या अभिमानाने, किती आनंदाने या शेतकऱ्याने बघितलं असेल. आणि पाऊस येतो आणि अख्खच्या अख्खं उभं पीक झोपवून टाकतो. काय राहिलं त्या शेतकऱ्याच्या हातात? त्याचा हा टाहो कधी पोहोचेल सरकारपर्यंत? त्याला कधी मदत मिळणार आहे? त्याचं झोपलेलं हे सोनं उभं राहण्यासाठी, या शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी कधी मदत मिळणार आहे? उत्तरं मिळायला हवी खरं तर. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा चर्चेचा धुरळा इथे थांबलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.